नांदेड जिल्हाध्यक्ष आहे। आम्ही 2017 पासून कार्यरत आहोत HLL कंपनीमध्ये, पण आमच्यावर कुठल्याच प्रकारचं प्रशासनाचा लक्ष नाही। कारण 2017 पासून जे पेमेंट दिली जाते, उदाहरणार्थ 5000 असेल तर ते पण आज आम्हाला 2025 मध्ये 5000 पगार दिली जाते। याच्यात वार्षिक वाढ कुठली प्रमाणात केलं गेलं नाही आणि आम्ही लेखी आश्वासन देऊन सुद्धा प्रशासन याच्याकडे दुर्लक्ष करत आहे। तरी प्रशासनाला या माध्यमातून विनंती आहे तुमच्या माध्यमातून की आमच्याकडे लक्ष देऊन आमचे जे काही अडचणी असतील ते सोडवण्याचा प्रयत्न करावा। आणि आमचा दुसरा मुद्दा, आम्ही कोविड काळामध्ये आम्ही स्वतःचं जे जीव धोक्यात घालून काम केलं ते पण कुठली शुल्क आकारात घेतला नाही आणि अँटीजेन टेस्ट सारखे आम्ही टेस्ट मोफत करून दिल्या रुग्णांना, पण त्याचंही शासनानं कुठंच दखल घेतली नाही। तर आमची एक मागणी आहे तुमच्या माध्यमातून, तर आमच्या सरळ सेवेमध्ये सामावून घ्यावं आम्हाला सरळ सेवेमार्फत, किंवा मग आम्हाला कुठल्या शासन निर्णयानुसार आम्हाला त्याच्यामध्ये काहीतरी इन्क्रिमेंट वाढ करून द्यावी, जेणेकरून आमचा उदरनिर्वाह चांगल्या प्रकारे होईल आणि आम्हाला अडचणींना सामोरं जाता येणार कुठलंही हे राहणार नाही। किती हॉस्पिटलचं टेस्टिंग होत होती नांदेड जिल्ह्यात? अच्छा, आता आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये जवळपास 120 च्या वर आहेत फॅसिलिटीज, जे PSC असतील, UPSC असतील, महानगरपालिकेचे दवाखाने असतील, किंवा जे ग्रामीण रुग्णालय आहे, उपजिल्हा रुग्णालय आहेत, स्त्री रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालय, अशा सर्व ठिकाणी आमचे जे कर्मचारी आहेत ते दररोज नियमित कार्य करतात। आणि आता सध्या बंद असल्यामुळे रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे। याचा सुद्धा कुठेतरी प्रशासनाने विचार करून तात्काळ आमची दखल घ्यावी, हीच तुमच्या माध्यमातून विनंती आहे। सदरील कर्मचारी महालॅब अंतर्गत कार्यरत आहेत आणि आमचा जो संप आहे तो आमच्या काही मागण्यांसाठी आहे। जसे की 2017 पासून या कंपनीमध्ये सर्वजण कार्यरत आहेत आणि या कंपनीमध्ये 2017 पासून आजपर्यंत कर्मचाऱ्यांना पगार जी आहे ती 5 ते 8 हजार इतकीच आहे आणि एवढ्यावर कर्मचाऱ्यांचा उदरनिर्वाह करणं हे या काळामध्ये शक्य नाही। ज्या प्रकारे मुलींच्या काही समस्या असतात, जसे की मॅटर्निटी लिव्ह असतो, त्या प्रकारे मध्ये यांनी कुठल्याच प्रकारची मदत आमची करत नाहीत आणि या कंपनीमध्ये जेवढे कर्मचारी काम करतात त्यांना कुठल्याच प्रकारचं अनुभव प्रमाणपत्र हे लेखी स्वरूपात दिला जात नाही। जसं की आम्ही प्रत्येक शासकीय दवाखान्यामध्ये आमच्या जॉईनिंग असतात आणि तिथं काम करते वेळेस तिकडले लोक म्हणतात की तुमची जी जॉईनिंग आहे ती इकडल्या कंपनी मार्फत आहे, तर तुम्ही कंपनीशी संबंधित चौकशी करून तिकडून तुमचे कागद घ्यावेत, पण हे म्हणतात की तुम्ही तिकडे जॉब करता म्हणून तुम्ही तिकडून घ्या। तर या अशामुळे कर्मचारी आहेत ते मध्यस्थी लटकल्यासारखी यांची अवस्था झालेली आहे। मुख्य प्रमाणात पाहायला गेलं तर 2017 पासून आजपर्यंत एकाची पगार वाढलेली नाही। जसे की सर्वांचे काम हे एकसारखे आहे, काम सारखे असल्यामुळे सर्वांना पगार सारखी मिळावी अशी आमची अपेक्षा आहे, पण इथं तोंड पाहून पगार दिला जाते। जसे की कुणाला 5000 तर कुणाला 8000 इतक्या प्रमाणात पगार दिला जाते। किती कर्मचारी सगळे नांदेड जिल्ह्यामध्ये कमीत कमी समजा 150 आहेत बघा। नांदेड जिल्ह्यामध्ये 150 कर्मचारी कार्यरत आहेत आणि महाराष्ट्रभरामध्ये जर पाहायला गेलं तर 7000 पर्यंत कर्मचारी काम करतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये या कंपनीत कर्मचाऱ्यांची पिळवणूक या ठिकाणी होत आहे। आज काय काम बंद आंदोलन केलं काय? मागील आम्ही 5 दिवसापासून काम बंद आंदोलन ठेवलेलं आहे। आमच्या जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत हे आंदोलन चालू राहील। आता टेस्टिंग चालू आहे का बंद आहे? नाही, सध्याच्या स्थितीमध्ये टेस्टिंग वगैरे चालू नाहीत, बंद आहेत। नमस्कार, मी रत्नमाला सूर्यकांत गिरे, महालॅब असोसिएशनची मी सचिव आहे। 2017 पासून मी इथं कार्यरत आहे। तापसी PSC ला मी सेवा देते, तेव्हापासून फक्त मला 5 ते 8 हजार रुपये पगार देण्यात आलेली आहे आणि आमचा मेन मुद्दा मॅटर्निटीच्या सुट्ट्या पण आम्हाला देत नाहीत आणि काम तेवढं राबून घेतात की विचारू नका ते। आणि परत पेमेंट तर कमी आहेच यांची, आम्हाला वाढतं दरवाढ, काही पेमेंटमध्ये काही वाढच केली नाहीये त्यांनी माझी। दिवाळी बोनस नाही, दिवाळी बोनस त्यांना मागितलं तर ते काय म्हणतायत की तुम्ही कर्मचारी नाहीये त्या कंपनीचे, तुम्ही रोजगार म्हणून इथं काम करताय आणि त्या पद्धतीने तुम्हाला राहावं लागतं। बोनस नाही दिलेलं सर, 2017 पासून बोनस नाहीये आम्हाला। 5000, 8000, कोणाला 6000 अशी पगार देण्यात येते। काम बंद आंदोलन केलं, किती कर्मचारी सहभागी? 150 हॉस्पिटल आहे सर, त्याच्यामध्ये PSC, RL, WH, वुमन्स हॉस्पिटल असे काही सगळे म्हणून 150 आहे। नमस्कार, माझं नाव अक्षय माने, मी लातूर डिव्हिजनचा डिव्हिजन मॅनेजर आहे। काम बंद आंदोलन आहे यांचं चालू आहे, ते आम्ही दिवाळीच्या पहिल्या दिवशीपासून पाहतोय, पण ह्यांची जी मागणी आहे त्याच्यावर त्यांनी पूर्ण अभ्यास केलेला नाही
ह्यांची जॉईनिंग कुठल्या प्रकारे केलेली आहे, ह्यांनी त्या एम्प्लॉयच्या ह्याच्यामध्ये येतात का ह्यांनी चेक केलेलं नाही अजून. ह्यांनी त्याचा पूर्ण अभ्यास करावा पहिले. आपले जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर आहे आणि पार्ट टाइमच्या हिशोबानेच पेमेंट मिळते. पेमेंट वाढली नाही पण यांना आपण इन्सेंटिव्ह चालू केलेला आहे. इन्सेंटिव्ह चांगल्या प्रमाणात मिळतो. 60 आपल्याकडे 60 फॅसिलिटी आहेत. तिथून आपल्याकडे सॅम्पल येतात. आपले फेवरेट तिथं बसून सॅम्पल कलेक्ट करतात. जर हे काही काही ठिकाणी PHC लेवलला स्पेशल टेस्ट वगैरे म्हणजे जे कॅन्सर मार्कर टेस्ट आहेत जे की इथं होत नाहीत कारण इझिली अवेलेबल नाहीत कोणासाठी, गरीब लोकांसाठी ते खूप महागडे टेस्ट आहेत. ते आपल्याकडे फ्री ऑफ कॉस्ट होतात पण ते आपल्याकडे रेफर केले जात नाहीत जास्त. आपल्याला परमिशन भेटली CS किंवा DHO सरांकडून जर आपल्याला परमिशन भेटली तर आपण ते चालू करू शकतो. आता सध्याच्या परिस्थितीत काय होतं, PHC मधील पेशंट गेला त्याला एखाद्या कॅन्सरची टेस्ट करायची असेल तर ते आपल्याला अलाउड नाही तिथे. तो पेशंट रुरल हॉस्पिटलला जातो आपल्याच तिथं, आपलाच मुलगा बसलेला असतो, तो सॅम्पल तिथं कलेक्ट करतो, तो याच लॅबला येतं सॅम्पल. पण ह्याच्यामध्ये काय होतं, त्या पेशंटला 10 ते 20 किलोमीटर ट्रॅव्हल करावं लागेल. साठी व्यवस्था त्या मेडिकल ऑफिसरशी आमचं बोलणं चालू आहे. त्यांनी आम्हाला पत्र जर दिले परिव्यवस्था म्हणून आम्हाला दुसरा माणूस किंवा काहीतरी अरेंज करून द्या, आम्ही देऊ शकतो. त्याच्यावरती आपण रिव्ह्यू करणार आहे त्यांचा डिस्टन्स किती पडतो, त्याच्यावर त्यांना चांगल्या ह्याच्यात पैसे राहतील शिल्लक पेट्रोलला जाऊन, त्या पद्धतीत आपण करणार आहे. तर कर्मचाऱ्यांशी काही संवाद करणार आहे का, काय बैठक ठेवली का काय? आता सगळ्यांशी बोलणार आहे, त्यांचे काही इश्यू असतील ते आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू.